कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. जशी लेकरा माया धरतीया पोटी, जशी लेकरा माया
रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे. इयत्ता 7वी बॅच 2002. सगळ्यांचा एक सगळं आवाज येत नाही. आवाज दे. मोठी आवाज दे. इयत्ता 7वी बॅच या क्लासला आज व्हिजिट करण्यासाठी माध्यमिकचे माननीय श्री गुंजाळ
आणि 24 वर्षानंतर आपला हा वर्ग भरलेला आहे आणि या वर्गाची आता हजेरी या ठिकाणी होणार आहे. तर वर्गात बरेच विद्यार्थी आलेले आहेत, कोण आलेलं नाहीये ते आपल्याला आता हजेरी घेतल्यानंतर समजेलच. तर मी आता ज्यांची नावं घेणार आहे त्यांनी मला लवकरात लवकर हजेरी द्यायची आहे. महेश आहेर, हजर. शांत बसा. बाकीचे कोणीही बोलणार नाही. ज्या मुलांची आहेर हजर मॅडम. औदुंबर पाटील, हजर मॅडम. तानाजी केदार, गणेश वाळून, तुकाराम गराड, हजर मॅडम. शाळा बुडवायची नाहीये. कोणतंही कारण चालणार नाही, कारण आम्ही सुद्धा गुडघ्या इतक्या पाण्यात चालत येतो. बरोबर की नाही? तेव्हा पाण्याचं कारण सांगून कोणी घरी राहायचं नाही, सर्वांनी शाळेत यायचं. रेणुका जमादार, सीमा गारगोटे, रुपाली सिनलकर, प्रियांका गांधीले, उज्ज्वला शिंदे. बघा, मुलींची उपस्थिती जास्त असते बरं का, आणि मुलांची उपस्थिती कमी असते. आम्हाला 7:05 ला हजर राहायला लागतं. हो, एवढ्या पाण्यातून चिखलातून यायचे आणि आमचे साहेब हे ऊन बसले. त्याच्यानंतर आम्ही आलो. मला म्हणले तुम्हाला उशीर का झाला? म्हणले साहेब रस्ता एक तरी या जाधववाडीला चांगला आहे का म्हणलं. बघा तुम्ही म्हणलं, आणि मग आम्हाला विचारा उशीर का झाला. साहेब गपची बसले, एक शब्दही बोलले नाही पुढे. मनू सर माग 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 मनू सर. तुकाराम कुठे गेला? चिंता आणायला गेला? जेवायची शाळा भरून 1 तास झालाय, एवढा उशीर काय करत होता? झाडावरच्या चिंचा आणि डॉक्टरांमध्ये मला वाटतं बघू दिला डॉक्टर काय काय आहे. भरपूर चिंचा आहे. म्हणजे वेळा हा जेवायच्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यावर चिंचा काढत असायचा आणि त्याच्या डॉक्टरमध्ये भरपूर चिंचा असायच्या आणि त्या चिंचा ज्या मुलांच्या डॉक्टरांमध्ये चिंचा असणार आहे त्या सर्वांच्या मी आता जप्त करणार आहे. त्यांनी सगळ्या माझ्याकडे आणून हॅलो, सर्वांनी शांत बसायचे. आता एक 4 ते 5 महिन्यापूर्वी असाच गेट टुगेदर झाला होता कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये धमाळ मॅडम या सुद्धा आलेल्या होत्या. आणि जसा तुम्ही आता इतका सुंदर कार्यक्रम केला आणि माझी शिक्षकांना सर्वांना त्यांचे मोबाईल नंबर मिळवून सर्वांना कॉल करून आमंत्रण देऊन तुम्ही इथं आम्हाला सर्वांना बोलवलं, तेव्हाही तसंच या विद्यार्थ्यांनी आम्हाला एकत्र बोलवलं आणि त्यावेळेला धमाळ मॅडम सुद्धा होत्या. मला वाटतं त्या बालवाडीच्या आणि वय त्यांचं 72. सुरुवातीपासून बालवाडी आपल्या या जाधववाडीमध्ये भरत असायची आणि बालवाडीनंतर मुलं आपल्या पहिलीच्या शाळेमध्ये येत असायची आणि ही बालवाडी आणि धमाळवाडी आणि जाधववाडी हे असं एकत्र एक समीकरण होतं. अख्खी जाधववाडीला नाव होतं. कुठलाही सर्वे असू द्या, कुठलीही माहिती असू द्या, पहिली धमाळ मॅडमकडे असायची आणि अशा अतिशय उत्साही आनंदी अशा धमाळ मॅडम यांनी बालवाडीचे वर्ग घेऊन आणि चांगले विद्यार्थी आपल्या या बालवाडीतून तयार करून आपल्या प्राथमिक शाळेला दिलेल्या. मला वाटतं जवळपास त्यांची पण 38 ते 40 वर्ष नोकरी या जाधववाडीमध्ये झालेली आहे. कारण बालवाडीला 60व्या वर्षी सेवानिवृत्ती असते आणि
शिक्षकांना 58 अशी भरपूर सेवा, भरपूर योगदान त्यांनी आपल्या या जाधववाडीच्या बालमंदिराच्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं होतं. आणि पाया चांगला असेल तर इमारत चांगली होती. आणि म्हणून पाया तयार करण्याचे काम धमाल मॅडमने अतिशय सुंदरपणे केलं. आणि अशाच निवृत्तीनंतर सुद्धा त्या उत्साही आनंदी होत्या. ते गेट टुगेदरमध्ये आम्ही पाहिलं, इतका सुंदर डान्स त्यांनी केला. वाटलंही नाही की त्यांच्या वयाकडे बघून ते एवढ्या छान नाचतील, हलतील, बोलतील. म्हणजे आपला उत्साह जो आहे तो वयाकडे नसतो, तर आपण मनाने सुद्धा तरुण असलं पाहिजे. आपण म्हणतो माझं वय झालंय आणि मी आता कशाला काय करायचं, लोक काय म्हणतील, हा विचार करण्यापेक्षा आपण मनाने तरुण राहून जर अगदी ऍक्टिव्ह राहिलं तर अगदी छान आपलं असं आनंदी असं जीवन आपण जगतो. आणि असं आनंदी जीवन जगून अगदी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्या आपल्यातून गेल्या. त्यांना आपण सर्वजण त्यांच्या चिरात्म्याला शांती मिळण्यासाठी आपण एक 2 मिनिट उभं राहून त्यांना सर्व मित्र आणि मैत्रिणी, आपल्या जाधववाडी भागातील अतिशय सुंदर म्हणलं तर वावड करणार नाही. आपल्या जाधववाडीमध्ये, बालवाडीमध्ये आपण ज्यावेळेस पहिल्यांदा शाळेत जायचो त्यावेळेस ज्या आपल्या जाधववाडीतील एकदम प्रसिद्ध म्हणलं तरी वावड ठरणार नाही, रंजनाताई धमाळ मॅडम यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. तरी त्या मॅडमना आपल्या 2002च्या बॅचच्या वतीने, माझ्या सर्व मित्रपरिवार मैत्रिणींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मॅडमच्या बाबतीत एक 2 मिनिटं काही गोष्टी सांगण्यासारखं आहे. मॅडमच्या हाताखालून जे जे मुलं गेले असतील तर पिंपरी चिंचवडमधील प्रथम नागरिक जे असतील व महापौर असेल राहुलदादा, ते पण मॅडमच्या हाताखालीच शिकून गेलेले होते. मॅडमच्या हाताखालून जे जे आपल्या क्लासमधनं गेले असतील शिक्षक मुलं वगैरे शिकून महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला पण आपल्या जाधववाडीतील एक PSI जयंतजी जाधव आपण मुलगा आपल्या जाधववाडीमधून टॉपमध्ये गेलेला आहे. तो महाराष्ट्र पोलीसमध्ये आता भरती आहे. या ठिकाणी भरपूर आपल्या मॅडमच्या हाताखालून गेलेली मुलं महाराष्ट्रामध्ये उच्च पदावरती आहे. त्यावेळी जे मॅडमने आपल्यावरती संस्कार केले त्या संस्काराची पावती घेऊन आपण पण आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरत आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने उद्योगधंद्यामध्ये कष्ट करताय. असंच या सगळ्या धावपळीच्या जीवन जगत असताना आपल्या सर्वांचे लाडके मॅडम असतील, सर असतील, सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेल्याबद्दल 2002च्या बॅचच्या वतीने मी मनापासून सर्वांचा आभारी आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण स्कायडेक या हॉटेलमध्ये परत पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तरी तिथून बाहेर गेल्यानंतर वृक्षारोपण करून आपण नंतर हॉटेलमध्ये जाऊ. तरी सर्वांचं प्रथमतः आपल्या सर्वांचा लाडका तुकारामांनी आपला हा सर्व कार्यक्रम घेण्यासाठी खूप मेहनत घेतलेली. त्याच्यानंतर असेल विकास असेल, महेश असेल, सर्वच मित्रांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली. सर्वांना कॉन्टॅक्ट करून आपण सर्वांनी एकत्रित आणलं. त्याबद्दल मी तुकारामचा असेल, जे जे सर्व मुलं असतील, जे सर्वजण 2-4 दिवसापासून जे धावपळ करतात त्यांचं पण या ठिकाणी मनापासून आभार करतो. सर्वांना विनंती करतो आपण वृक्षारोपण करण्यासाठी बाहेर जायचं. त्यानंतर स्कायडेक हॉटेलमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचे. आल्याबद्दल पुन्हा एकदा 2002 बॅचच्या वतीने धन्यवाद. जवळचा विद्यार्थी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तो सर्वांचा मुलींमध्ये असेल किंवा मुलांमध्ये असेल सर्वांसोबत कायमस्वरूपी हसमुख चेहरा असणारा आपल्या बॅचचा विद्यार्थी मिलिंद जाधव, आपण सर्वांमध्ये आपल्या त्याला पण आपल्या बॅचच्या वतीने पण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी माझे दुःखी विचार थांबवतो. ओम शांती, ओम शांती. आपल्या सरांच्या इच्छेनुसार या ठिकाणी आपण एक छोटासा साऊंड देत आहे आपल्या बॅचच्या वतीने. तरी त्या सरांना विनंती, आपला साऊंड घेण्यासाठी आपण सरांना विनंती आहे आपण समोर यायचे. तुकाराम शेठला विनंती आपण साऊंड सरांचा चोरू
माझ्या मनात वाजत हा 1 2 3 गेट टुगेदर थँक्यू ही विनंती करते की कृपया इथं स्टेजवर येऊन इथं आपलं व्यासपीठ ग्रहण करायचं आहे. तसंच माननीय माधुरी इनामदार मॅडम यांना ही विनंती करते की कृपया इथं स्टेजवर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. तसेच माननीय सोपान भोसे गुरुजी सरांना मी विनंती करते की कृपया त्यांनी स्टेजवर येऊन आपलं व्यासपीठ ग्रहण करायचं आहे. माननीय सोपान भोसे गुरुजी विनंती करते की कृपया स्टेजवर येऊन त्यांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. तसेच माध्यमिकचे गुंजाळ सर यांनाही विनंती करते की कृपया इथं स्टेजवर येऊन त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण करायचं आहे. गुंजाळ सरांना विनंती करते. त्यानंतर मी दीप प्रज्वलनासाठी विनंती करते की कृपया माझे विद्यार्थी आयोजक यांनी थोडंसं अरेंजमेंट करा लवकर. गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि दिव्यनन्दाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि दिव्यनन्दाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. विराज विनय आवडे. विनय आवडे या बात आहे. इकडे आहेस तू बाळा सेकंड आणि तू फोर्थला. ठीक आहे बाळा ते तुझ्यासाठी जे तुझ्यासाठी एक छोटासा गेम खेळायचा चालेल. एक काम करा दोघं पप्पा इकडे अजून कोण काही खेळणार नाही मला वाटतं. तुम्ही खेळाल ते का खेळा. छोटेसे 2च तास देतो तुम्हाला फक्त. तुमचे मॉम डॅड आले तिकडे आई वडील आले मम्मी आली ना मम्मी पप्पा आले मम्मी आली आली ना चलो या राऊंडचा पळा 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 10 रुपयाचा कॉईन हवाय मला. जो मला सर्वात पहिले 10 रुपयाचा कॉईन आणून देईल तो होईल या राऊंडचा विनर. लवकर या कोणीच आहे. चला एक काम करू 5 रुपयाचा कॉईन पण चालेल. 10 किंवा 5 रुपयाचा कॉईन जो सर्वात पहिले आणून देईल तो होईल या राऊंडचा विनर. 20 रुपयाचा आहे. अरे वा चालेल ठीक आहे. कॉईन तर आणला चालू. अच्छा नोट आणली तुझं नाव काय पडतं बाळा. डोंट वरी तुला हा गेम झाला ना की मी चॉकलेट देईल माझ्याकडे. ठीक आहे चला आता वळूयात पुढच्या टास्क. आणि पुढचा टास्क तुमचा असा आहे तुम्हाला पळत पळत तुमच्या मम्मीकडे जायचं आहे. आणि याच्या मागे एक स्टोरी आहे. सांगू का काय स्टोरी सांगू का स्टोरी काय. आमच्या आयशा जी आहेत ना त्या त्यांची एक वस्तू घरी विसरल्या. आता त्यांना इथं आलं लक्षात आलं की त्या घरी विसरल्यात वस्तू. आता त्यांना ती वस्तू पाहिजे तर तुम्हाला ती वस्तू तुमच्या मम्मीकडनं आणायची. जाऊन सांगू शकता काय वस्तू असेल ती. हां नेक्स्ट स्टेप चालेल का. नेक्स्ट स्टेप तो तुमच्यापैकी पहिले लिपस्टिक जाऊन मॅडमला देईल तो होईल राऊंडचा विनर. आता बघू किती लिपस्टिक निघतात पर्समधून बाहेर. मॅडमला द्यायची मला नाही. चला पहिली विनर आपल्याला द्यायला हे बाळा इकडे काय का मगाशी तुम्ही लाजत होती का तुम्ही यायला त्यांना मॅडमला नाव काय तुझं बाळा. काय शिकण्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. या बात बघा कितीतरी शेअर केलेलं मॅडम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु या ठिकाणी जमलेले सर्व माझे विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्यांनी या ठिकाणी इतका उत्कृष्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो कार्यक्रम त्या पद्धतीने ते पार पाडताय. 24 वर्षापूर्वीच्या आपल्या गुरुजनांची आठवण ठेवून या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला वाटतं 11:30 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि योग्य पद्धतीने योग्य वाटचालीने त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. जाधववाडी हा माझा आवडता पॉईंट. माझी निम्मी सर्व्हिस मी जाधववाडीत काढली. 38 वर्षापैकी 18 वर्ष जाधववाडीत काढली. 1987 ते 2005ला मुख्याध्यापक म्हणून मी जाधववाडी सोडली. तरी पण अजूनही जाधववाडीची जी आवड आहे ती आम्हाला सुटत नाही. या ठिकाणी हे जे विद्यार्थी जमा झालेले आहेत मला वाटतं हे 2 तुकडे आहेत. 2002च्या 2 तुकडे आहेत. शहाणेबाई आणि आबनावी सर होते मला वाटतं. त्याच्यानंतर बोराडे आले. खरोखरच या विद्यार्थ्यांनी त्याची जाणीव ठेवली आणि या पद्धतीनं हा कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडला. आमची आठवण ठेवली त्याबद्दल सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि सगळ्यांना बाकीच्यांना बोलायला संधी देतो. धन्यवाद. सर्वात प्रथम मी ज्यांच्या डोक्यातून ही आयडिया आली सगळ्यांना एकत्र आणलं त्यांच्या त्यावेळेचे वातावरण किंवा ही जाधववाडी होती ना, आत्ताची जाधववाडी पूर्वीची जाधववाडी फक्त आम्हीच तुम्हाला सांगू शकतो कशी होती काय होतं. एकही रस्ता नव्हता आणि खालून यायचं म्हणलं ना एक विहीर रस्त्याच्या कडेला होती. एकदा तर एवढा पाऊस झाला की विहीर कुठं आहे आणि रस्ता कुठं आहे काहीच दिसत नाही. जायचं कसं तर काही खूप मोठी पालक त्यांनी आम्हाला 7 दूर पुढे नेली. पण आम्ही कधी हार मानली नाही. आमची मुलंही कधी हार मानत नव्हती. म्हणून तेवढा अभ्यास करून यायची तेवढा आम्हाला खूप आनंद व्हायचा. पालक पण आमचे छान सत्कार करायचे आणि आम्हाला साथ देत होते. त्यामुळे विद्यार्थी पुढे गेले त्याचा अभिमान आजही आम्हाला वाटतो आणि हा कार्यक्रम पाहून तर खरोखरच आनंद होत आहे. माझं भाषण संपलं. हॅलो, सर्वांना प्रथम नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी 2 दिवसापूर्वी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं आणि मला तुकारामचा फोन आला की मॅडम मी तुमचा विद्यार्थी बोलतोय, तुम्ही कुठं आहात? मी एक शाळा व्हिजिट करत होते. म्हटलं मी 1-2 तासांनी शिक्षण विभागात जाणार आहे. तिथं
तुकाराम आला आणि त्यांनी मला सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि तेव्हा डोळ्यापुढे सगळा बॅक स्टेप उभा राहिला की आता हे विद्यार्थी कसे असतील, भेटतील. आता काही विद्यार्थी थोडेफार पाहण्यात होते, पण काही विद्यार्थी अगदी थोडीशी एक मनामध्ये इमेज होती की हे असे असतील तसे असतील. पण आज जेव्हा प्रत्यक्ष समोर आलो, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी समोर आल्यावर म्हटलं पहिल्यांदा नाव सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या नावावरून आम्हाला बरोबर ते लक्षात आलं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इतका छान उजाळा मिळाला की तो पाऊस, ती शाळा, ती जुनी शाळा आणि पूर्वी शाळेला नाव होतं जीवन शिक्षण विद्यालय, की ज्या शाळेमध्ये जीवन जगण्याची कला शिकवली जायची ती जीवन शिक्षण. आताच्या शाळेमध्ये पण शिक्षण दिलं जातं, पण त्यावेळेचं जे शिक्षण होतं ते अतिशय वेगळं होतं आणि त्या शिक्षणामुळे तुम्ही आता इतके छान घडलेला आहात आणि तुम्हाला आठवण आहे. म्हणजे हे जे संस्कार आम्ही तुमच्यावर त्यावेळेला केले आणि त्या शिक्षणाची, त्या संस्काराची पावती म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या रूपाने आम्हाला मिळत आहे. कारण जेव्हा मी पहिल्यांदा आल्यावर गणेश मेळाव्यात मला चिंच दिली. म्हटलं मॅडम चिंच देऊन तुमचे मला तुमच्या बरोबर फोटो काढते, कारण इतक्या चिंचांची झाडं खूप होती जाधववाडीमध्ये आणि सर्व मुलं चिंचा पाडून जेवायच्या सुट्टीनंतर शाळेत यायची आणि मुलांना विचारून उशीर का झाला तर चिंचा पाडत होतो, बोरं पाडत होतो. आणि खरं तेव्हा हा रानमेवा सर्व मुलं पण खायची आणि शिक्षकांना पण द्यायची. आणि आता हा रानमेवा ऑनलाईन ऑर्डर करावा लागतो, बरोबर आहे की नाही? तुती, बोरं, चिंचा या सगळ्या गोष्टी ह्या खाल्ल्यामुळे तेव्हा सर्दी खोकला होतो. पण आत्ताची जर आपण ही जनरेशन पाहिली ना, आपली मुलं नातवंड, तर त्यांना बघा सर्दी खोकला होतो, कारण हे नाही खायचं, ते नाही खायचं आणि सगळं बाहेरून ऑर्डर केलेलं खाणं असल्यामुळं रानमेवा हा मला वाटतं कालावश झालेला आहे. करवंद, बोरं, मग असा हा रानमेवा आपल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं खाल्ला जायचा. तेव्हा पाण्याच्या बॉटल नव्हत्या, तांब्या आणि कळशी असायची, बरोबर आहे की नाही? आणि कुठलाही पदार्थ जेवण केलं की डबा खाताना आम्ही मुलं आणि शिक्षक बरोबर डबे खायचो. मुलांच्या डब्यातली भाजी आम्ही खायचो, मुलांनी डब्यात काय आणलं आम्ही बघायचो. म्हणजे अक्षरशः एकदा तर मी पाहिलं होतं की मुलं मसाला, एका मुलाच्या डब्यात म्हटलं तू काय आणलं रे भाजीला, मसाला आणि भाकरी, एकाच्या डब्यात मिरची आणि भाकरी, मिरची भाकरी, मसाला भाकरी, भाजी भाकरी खाऊन ही मुलं आज मोठी झालेली आणि ही कुठेही कमी नाहीये. सगळे चांगल्या पदावर आहे, सुसंस्कृत आहे, वेल सेटल आहे. अजून काय पाहिजे? आणि हे सगळं जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्याच्या मागे शिक्षण असतं आणि संस्कार असतात. हे शिक्षण आणि संस्कार हे असे आपल्याला कुठे विकत मिळत नाही, ते आपल्यामध्ये उतरले पाहिजेत आणि हे उतरवण्यासाठी जेवढा शिक्षक तेवढा विद्यार्थी हे दोन्हीही जबाबदार असतात. आणि म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी ही जी अंतरक्रिया आहे ती जर व्यवस्थित घडली तर मुलं घडतात. पण आत्ताच्या पिढीत काय होतंय, पैसा देऊन शिक्षण घेतलं जातं. इंग्लिश मिडियम आहे, हायफाय आहे, बसायला बेंच चांगले आहे, शाळा पण अगदी मस्त आहे, 3-4 मजली आहे, सगळं काय आहे, पण संस्कार मागे पडत चाललेले आहे. संस्काराची गरज आहे. गाणी गोष्टी आता मागे आता मी सुपरवायझर असल्यामुळे आपलं पुण्यात शिक्षण संचालकांनी आमची सगळे आधी प्रशासन अधिकारी, आधी सहाय्यक प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षक आणि सर्व मुख्याध्यापक यांची मीटिंग घेतली. तेव्हा त्यात सांगितलं, आवर्जून उल्लेख केला की आजकाल गाणी मुलांना म्हणता येत नाही, गोष्टी सांगता येत नाही, तर प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकांनी प्रत्येक मुलांना 20 गाणी आणि 10 गोष्टी आल्याच पाहिजे यावर भर दिलेला आहे. आणि हे लवकरच परिपत्रक सर्व शाळांमध्ये, अशी मराठी माध्यम असू द्या, इंग्रजी माध्यम असू द्या आणि खाजगी अनुदानित शाळा असू द्या, सर्व शाळांना हे लागू करण्यात येणार आहे. आणि म्हणून पालकांनी, तुम्ही सुद्धा आता पालक आहात, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना स्क्रीन पासून बाजूला ठेवून त्यांच्याशी संवाद साधा.
जर मुलं घडवायची असतील तर त्यांच्या बरोबर संवाद अतिशय गरजेचा आहे. या स्क्रीनमुळे काय होते, शुभेच्छा पण व्हॉट्सअपवर जातात. हॅपी बर्थडे म्हणायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हे 2 शब्द सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. पण ते पोहोचवण्यासाठी आपण फक्त स्क्रीनचा वापर करतो. मग हा स्क्रीनचा वापर कमी करून जर आपण असं एकत्र आलो, गेट टुगेदर, नुसतं आपण शिक्षक विद्यार्थ्यांचं जसं ठेवतो तसं नातेवाईकांचं पण ठेवा. खूप फरक पडतो त्याच्यात. मी पण माझ्या घरी माझ्या भावंडांना सांगितलं की आपण आपल्या रिलेटिव्ह मध्ये पण असा गेट टुगेदर ठेवू. कारण काय, इतकं धकाधकीमध्ये इतकं फास्टमध्ये कोणाला वेळच नसतो. कोणाकडे यायचं म्हटलं तरी वेळ नसतो, कोणाकडे जायचं म्हटलं तरी वेळ नसतो. मग गेट टुगेदर म्हटलं की माणूस थोडी 2 कामं बाजूला ठेवून येतो. आणि खरंच इतकं छान मोठं काम या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि ही आमची जी जाधववाडी बरोबर जी नाळ जोडली ना, ती नाळ कोणीही तोडू शकत नाही. आणि अशीच काय आमच्या बरोबर शेवटपर्यंत जाणार आहे. जसं सरांनी सांगितलं, 19 वर्ष मी पण तिचं काम केलेलं आहे. आणि अशी ही सर्व आठवणी आमच्या जवळ राहतील. यापुढेही तेवढं बोलून मी माझे. आणि आता हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हटलं की सगळेजण म्हणतात बघा, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, बरीचशी कामं असतात. कारण हा कार्यक्रमाचा योग येण्यासाठी मला वाटतं की 2-3 महिने झाले चालले. मागाशीच आपलं बोलणं झालं की आम्ही किती दिवस झालो मॅडम काय करतोय, आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचा हा कार्यक्रम ठेवायचा आहे. पण काही अडचणी येत होत्या. पण एवढ्या अडचणीपासून सुद्धा बरेचसे विद्यार्थी लांबून आलेले आहेत. कोणी साताऱ्याहून, पंढरपूरहून, अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे इथं फक्त स्नेह संमेलन आणि माझी विद्यार्थी सोहळा की आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि आपल्या शिक्षकांबरोबर आपल्या गाठीभेटी होतील. आणि म्हणून ते वेळात वेळ काढून कामं बाजूला ठेवून आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानते. आणि त्यामुळे त्यांची आमची आज इथे भेट झाली आणि आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी शेअर करता आल्या. आणि आम्हाला इतकं छान वाटलं. आम्ही चौकशी केली, तू कुठे आहेस, मुलींनाही विचारलं. तर मुलं तर बरीचशी ठास असतात, पण मुली सासरी गेलेल्या असतात. मग मुलींना पण विचारलं, तुमचं कसं चाललेलं आहे, कुठे आहात. म्हणजे बऱ्याचशा मुली सासरी लांब लांब गेलेल्या आहेत, पण त्या लांबून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. म्हणजे कशामुळे होतं की ही आपली ओढ आहे, आपली नाळ या प्राथमिक शाळेशी जोडलेली आहे. आणि प्राथमिक शाळा ही पहिलीपासून म्हणजे बालवाडीपासून 7वी पर्यंत असते. बालवाडीपासून 7वी पर्यंत एका शाळेत जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा ते आपण कधीही विसरत नाही. उच्च शिक्षण तरी थोडंफार आपण, कारण तिथे वेगवेगळे शिक्षक असतात. पण प्राथमिक मध्ये तुम्हाला एकच शिक्षक असतात. आणि त्यावेळेला भौतिक सुविधांचा अभाव होता. सांस्कृतिक कार्यक्रम करायचं म्हटलं की आपल्याला मला साहित्य जुळवावं लागायचं. माझे मी किरण जांभूळकरकडे गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याला आठवलं, मॅडम तेलाच्या पिशव्या कापून चुरमुळ्या केल्या होत्या. हा, तसं म्हणजे ह्या काही गोष्टी अशा असतात की आपण टाकाऊतून टिकाऊ वस्तू घेऊन कार्यक्रम सादर केले. म्हणजे अशी आपली त्यावेळेची परिस्थिती होती. पण तरी मागे कुणी सरकलं नाही. सगळ्या गोष्टीवर मात करून तुम्ही पुढे आलात आणि एवढी छान प्रगती केली. आणि असेच कार्यक्रम वारंवार ठेवत जा अशी मी तुम्हाला सर्वांना आणि आयोजकांना विनंती करते. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि विद्यार्थी सगळे विद्यार्थी 30 वर्ष मागे गेले. दादावडीत पाऊल ठेवलं. 30 वर्ष मागे गेले 1996 सालात. आणि खूप छान वाटतं. म्हणजे 5-4 आठवणी होत. माझी नोकरीची सुरुवातच जाधववाडीला 1986 पासून 2001 पर्यंत 15 वर्ष जाधववाडी. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या त्यांच्या भावंडांना काय आज एक खूप छान वाटलं. म्हणजे कसं बरेच जण नावं ठेवत असतात त्याची पिढी बिघडलेली आहे. पण आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटलं नाही
झाल्या आणि आजचा हा गोड कार्यक्रम तुम्ही खूप संस्मरणीय असा केला. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही नोकरी करत असताना आम्हाला अनेक पुरस्कार मिळतात किंवा अनेक जण म्हणतात खूप छान, पण ज्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांकडनं आपलं कौतुक होतं, त्यांच्याकडनं आपले स्मरण केलं जातं, आठवण केलं जाते, तो क्षण हा आमच्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण असतो. आणि आजचा हा दिवस हा माझ्या आठवणीतला एक अविस्मरणीय क्षण म्हणून राहील आणि तो मी तसंच जपून ठेवेल. तुम्हा सगळ्यांना खूप शुभाशीर्वाद. तुम्ही खूप छान प्रगती केलेली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा, यशाची शिखरं गाठत राहा आणि आपलं नाव मोठं करा, आपल्या शाळेचं गावाचं नाव मोठं करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. इथं सर्व बसलेले शिक्षक उपस्थित राहिलेले आणि आपले सर्व प्रिय विद्यार्थी 2002च्या बॅचचे. मी नुकताच आलो होतो आणि त्यावेळेस ही बॅच 7वीला होती. पहिल्यांदा शाने मॅडम होत्या, त्यांचं आपल्याला आठवण होते. या निमित्ताने जे शिक्षक उपस्थित राहिले त्यांचं आमचं एकत्रीकरण झालं, तुमचं आमचं झालं. पण जे नाहीत उपस्थित राहिले म्हणजे शिक्षक काही म्हणजे त्यांचं वाईट वाटतं. तर हे जे आयोजन केलं ते चांगलं आयोजन केलं. ज्यांच्या मनात कल्पना आली आणि ज्यांनी कष्ट करून हे नियोजन केलं पुढं होऊन वेळ घालवून, कारण वेळ घालवायची इच्छा महत्त्वाची सर्वांसाठी एकत्र येण्यासाठी, ती त्यांनी केली. त्याच्याबद्दल त्या सर्व आयोजकांचं मुलांचा आभार. बरीचशी मुलं चेहऱ्याने ओळखता येत आहे परंतु नावासहित ओळखता येत नाही. सर्व शिक्षकांची तीच पंचायत आली. हे आपले विद्यार्थी आहेत म्हणजे असं त्यांना आठवावं लागलं. आता काही विद्यार्थी लवकर आठवले, तसे पाहता मी बरेचसे विद्यार्थी आठवले जास्त लवकर, तरी पण निम्मे सुद्धा झाले नाहीत मला पूर्ण आठवण. एक 30 ते 35% विद्यार्थी मी नावासहित ओळखले. तसा माझा वाडीशी बराचसा संपर्क आहे पोस्टाच्या कलेक्शनमुळं. फिरतोय मी, त्याच्यामुळे कोण कुठं राहत आहेत ते पण बऱ्याच वेळेला माहिती मला पहिल्यापासून. बरेचसे विद्यार्थी आपले भेटत आहेत. काही जे भेटत नव्हते ते भेटले, काही भेटत होते पण आपण त्यांना ओळखत नव्हतं की आपला विद्यार्थी म्हणून, असं पण होतं ना. तर ते विद्यार्थी भेटले. पुन्हा विशेषतः मुली बाहेरच्या म्हणजे शास्त्री लांबनं राहून इकडं आल्या काय त्यांचं विशेष होतं. मुलं काही इथं आहेत तर तुम्ही अशीच वारंवार गेट टुगेदर करा. आता तुम्ही शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आम्हाला फार म्हणजे बरं वाटलं. एक शिक्षकी जन्माचं आमचं सार्थक झाल्यासारखं असं वाटतं. काय माहिती का, बाहेर किती मान सन्मान मिळाला याला एवढं महत्त्व नाही, परंतु आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रेमाने हाक मारली, प्रेमाने बोलला, हे शिक्षकाच्या जीवनातलं सर्वात मोठा सन्मान असतो. शिक्षकांचं विद्यार्थी हीच संपत्ती फार मोठी. म्हणून आम्हाला फार तुमचं कौतुक वाटलं आणि खूप छान वाटलं तुम्ही हा कार्यक्रम घेतला. तुम्ही तुमचे असेच कार्यक्रम घेता. आमच्या बॅचचे आम्ही घेत असतो, आम्ही विद्यार्थी म्हणून. आता तुम्ही पहिल्यांदा आता शिक्षक आणि शाळा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, शाळेत जमला, पण इतर ठिकाणी तुम्ही भेटा, सहली काढा, आयोजन करा, फिरा, एकत्रित सहवासात राहा. कारण माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टी नाही बरोबर आहेत. एकत्र एन्जॉय करा, एकत्र आठवणी जागवा आणि सुखी आणि समृद्ध जीवन जगा असा आशीर्वाद देतो. आणि आपल्या तब्येतीची, आरोग्याची सर्वांची काळजी घ्या. चांगल्या मार्गाने राहा, चांगल्या मार्गाने वागा. आता कसं शिकवायचं सगळं संपलेलं आहे तरी आपण जाता जाता 1 मिनिटाचं शिकवलं. हां, सर्व शिक्षकांचं मी जे आलेत उपस्थित त्यांची भेटघाट झाली, आम्हाला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि मी 1 मिनिटात कार्यक्रमाचे अध्यक्ष लास्ट आणि बेस्ट होणार. या ठिकाणी काय झालंय, आम्हाला उत्सुकता होती सारखी आपल्याला बोलायला मिळतं की नाही. कारण मी सोबत नाही क्रीडा शिक्षक आहे, जास्त बोलत नव्हतो. मला एक विशेष वाटतं या ठिकाणी. मला जवळजवळ 2 दशक 20 वर्ष 2 तप गेले, 12 24 वर्ष झाले. 24 वर्ष मी चेहरे बघतोय. बरेच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे चेहरे बघतोय पण तो लक्षात राहत नाही कोणाचं काय नाव आहे, कोण काय आहे. मी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये केरगाव या ठिकाणी खूप बिझी होतो. भरपूर नगरपालिकेचं काम चालू असल्यामुळं तुमच्या सारखं फरांनी प्रियांकाने सारखे फोन करून या ठिकाणी मला बोलवलं. मी त्यांचे दोघांचे नाही तर सर्व 2 सर्व बॅचचे प्रथमतः मी धन्यवाद मानतो. आभारी आहे मी त्यांचा. तर तुम्हा सर्वांना या ठिकाणी लक्ष
लक्ष येत असेल, आपली जाधवडी शाळा होती, ग्रामीण शाळा होती. शाळा मी का निवडली होती? कारण हे ग्रामीण तुमच्या कसं जिगर होते, तुमची शाळा या ठिकाणी सशक्त होते आणि ही शाळा आपल्या खेळामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी मला ही शाळा आवडली होती, म्हणून मी स्वतः मागून घेतली होती. या ठिकाणी खूप वातावरण खूप चांगलं होतं, या ठिकाणी हवा शुद्ध होती आणि विशेष म्हणजे मोकळं मैदान होतं. आज या ठिकाणी पाहता संपूर्ण बिल्डिंग झालेलं आहे, सगळं मैदान भरून गेलेलं आहे. त्यावेळेचा काळ बघा, 20 वर्षापूर्वी मोकळं मैदान होतं आणि ते स्पोर्ट तुमची जिगर असल्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी अनेक स्पर्धा खेळला असाल, अनेक ठिकाणी तुम्ही जिंकला असाल. हे सगळं तुमच्या कष्टामुळे झालंय, माझं काही नव्हतं. त्या ठिकाणी आपलं गायडन्स, शिक्षकांचं कामच असतं फक्त गायडन्स करणं. परंतु आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला लक्षात ठेवलं, आम्हाला बोलवलं. हे आमची एक खूप आहे म्हणजे गुरुची तुम्हाला एक आम्हाला पावती या ठिकाणी मिळाली. आमचे विद्यार्थी अजून आम्हाला ओळखू शकतात, आमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे. हे खूप बरं वाटलं. नुसतं 2 मिनिटं बोलले, नमस्कार केला, सर मी तुमचे विद्यार्थी होतो, सर मी तुमचे विद्यार्थी होते, एवढं जरी बोललं तरी आमच्या ह्या वयामानाने आम्हाला आणखी थोडंसं भरून येतं. हे थोडंसं अजून उत्साह वाढतो. अजून 2 वर्ष आम्ही जगू शकतो असं वाटतंय. म्हणजे या ठिकाणी हे तुम्ही जे विद्यार्थी आहेत, सर्व तुम्ही विद्यार्थी नाही राहिले, तुम्ही सुद्धा वडील झालेत, पालक झालेत, तुमची लग्न झाले, तुम्हाला पण मुलं झालेली आहेत. ही शिबिर तुम्ही अशी चालू ठेवा, एकमेकाला मदत करा, समाजकार्य करा. नेहमी कोणी किती वाईट बोलला, कोणी किती रागात बोलला, सध्या काय झालंय ते खाणं पिण्यामुळं माणसाला चिडचिड लवकर होते, माणूस लवकर गरम होतो. तर गरम होऊ नका, थोडंसं विचार करून बोला. समोरचा जरी आपल्याला बोलला तरी आपण त्याच्यावर थोडं 2 मिनिटं विचार करा, काय उत्तर द्यायचं. कारण सध्या मी खूप ठिकाणी फिरतो, पाहतो, या ठिकाणी एकमेकाशी बोलता बोलता कधी कधी इतकं युट्यूबला भांडण जातं, वाढत जातं, शब्दाने सुद्धा वाढत जातो. घरी असू द्या, दारी असू द्या, तुमच्या संसारामध्ये असू द्या, घरच्यामध्ये असू द्या, थोडासा काय करा, विचार करा. समोरचा आपल्याला काय प्रश्न विचारतो, त्याचं काय मत आहे, त्याच्यावर थोडा विचार करून बोललं तर पुढे वाद विवाद काही होत नाही. ही आपल्याला गरज आहे. कारण तुमचा संसार चालू आहे, समाजामध्ये तुम्ही अनेक काम करताय, नोकरी असू द्या, तुम्ही नोकरदार कुठेतरी नोकरीला असाल, बिझनेस असेल, कामधंद्यामध्ये असेल, तर समंजसपणा ठेवा. तात्पर्य काय, समंजसपणा ठेवला तर सर्व कामं ऑटोमॅटिक व्यवस्थेमध्ये होत असतात. या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी बोलले, तुमच्या आठवणी उजाळा झाला. मला दादवाडीला पुन्हा यायला भेटलं, हे सगळं तुमच्यामुळं. हे तुम्ही असंच मला लक्षात ठेवा, कुठे भेटला तर या ठिकाणी 2 मिनिटं ओळख द्या. एवढंच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर मी माझा पुढे शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो, बराच वेळ झाला आणि एवढ्या संख्येने पाठीमागची आपलं जे शालेय जीवन होतं त्याची काहीतरी ती आठवण व्हावी अशा पद्धतीनं हा जो कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी जो घेतला तो कार्यक्रम एकदम एवढ्या संख्येने आणि ह्या ज्या माहीरवासीन आहेत, ह्या सासूरवासीन झालेल्या, त्यांनी सुद्धा वेळ काढून या कार्यक्रमाला बरंच माझ्या उपस्थिती लावली. असा कार्यक्रम कुठं पाहिला नाही आणि कुठं ऐकला तर नाही. असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सर्व माजी विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम घेतला, उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. एवढंच बोलतो. माझं नाव हेमंत बाळू जाधव, पाहिलं जाधवडी म्हणतात. माझं नाव सचिन जगताप. माझं मेकॅनिक डिग्री पूर्ण झाले. ॲज अ प्लांट ट्रेनिंग मी जॉब. माझं नाव महेश आहे, आयरवाडीमध्ये राहतो. आपण काय बिझनेस करतोय हे पण सांगायचं कंपल्सरी सर्वांना. महेश नाही, आपले गुरुजन वरती आहेत, त्यांच्या पण मनाला आपली मुलं काय करतात हे पण योग्य वाटेल. माईकला हात लावायचा नाही. दुग्ध व्यवसाय माझा, 2 शाखा आहेत माझ्या, 2 डेअरी, 1200 लिटर दूध आहे रोजचं. तुला सर्वांच्याकडनं शुभेच्छा तुझ्या धंद्यासाठी.
माझं नाव प्रशांत नालगडे, IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर. माझं नाव ताहेर तांबोळी. माझं दोस्ती मोटर्स म्हणून मोशी मार्केट चौकात गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मनोज गवई, टूर्स टॅक्सी. थँक्यू. माझं नाव तुषार शेडगे, फॅब्रिकेशनचं शॉप आहे. शुभेच्छा तुला सर्वांच्याकडून. माझं नाव सुहास निकम, माझं मोठा ड्रायव्हिंग स्कूल आहे. सचिन सहदेव पात्रे, राहिला मराठी शाळेच्या पाठीमागे लालवाडी. वंडरकार प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बँक ऑफिसला सेल्स. मी प्रवीण सुखदेव मात्रे, राहायला आळंदीमध्ये. माझी गोष्टी MIDC मध्ये फॅक्टरी स्वतः. मी गणेश रामभाऊ पिसे, राहणार जाधववाडी चिखली. मी ऑर्थोपेडिकमध्ये ऑफिसमध्ये जॉब आहे, रेग्युलेटरी डिपार्टमेंटमध्ये. माझं नाव हरिचंद्र रामदास धुमाळ, माझी स्वतःची एन्व्हायरमेंटमध्ये कन्सल्टन्सी. माझं नाव प्रशांत जाधव, माझी न्यूजपेपर की एजन्सी आहे जाधववाडीमध्ये. माझं नाव प्रवीण काळे, रिक्षा चालवतो. माझं नाव सुहास प्रसाद, मी राहायला इंदिरानगर भोसले इथे आहे आणि जॉबला आहे मिल्कमध्ये आता टीम आहे. माझं नाव अंकित राणे, जाधववाडीत राहतो, एजन्सीमध्ये मॅनेजर आहे. माझं नाव मोहम्मद असलम कदम, जाधववाडीमध्येच राहिलं आहे आणि याचा प्रोग्राम म्हणून जॉब करतो. माझं नाव जगन्नाथ गोपीनाथ कांबळे, माझं नाव लॉन्ड्रीचे एक व्यवसाय आहे. मी श्याम सगळ्यांना आहे. माझं नाव गणेश राजन शेट्टी, टाटा मोटर्समध्ये इंजिनियर गणेश बोधी. माझं नाव मंगेश तुकाराम जाधव, राहणार जाधववाडी चिखली. माझं नाव सुहास वाघमारे, माझा पेंटिंगचा व्यवसाय. माझं नाव तन्वीर जाधव, माझा बिल्डरचा व्यवसाय आहे. सर्वांना विनंती, आपण काय बिझनेस करताय, कुठे जॉब आहे याचा उल्लेख करायचा आहे. माझं नाव सुरज सेप्पा, मी मॅन्युफॅक्चरमध्ये काम आहे. माझं नाव राजेंद्र बबन रेटे, मी फायनान्सिंग कंपनीत काम करतो. गणेश कैलास वाळ, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. प्रताप वसंत जाधव, श्रीराम ट्रान्सफर मशीन स्टोअर कीपर आहे. अनिल गाडगे, माझं स्वतःचं गॅरेज. माझं नाव किरण उमेश जाधव, मी जाधववाडीत राहतो. बोला तुम्हाला आमचे छोटे मोठे बिझनेस आहेत. मी विकास जाधव, माझा हॉटेलचा बिझनेस आहे. माझे नाव रेणुका अर्जुन समाधार, लग्नानंतरचे नाव रेणुका पेरप्पा कमळे. मी राहते भंडारकोटे, दक्षिण सोलापूर, सोलापूरवरून आली आहे. आणि माझं स्वतःचं MSc IT सेंटर आहे आणि 1ली ते 10वी क्लास घेते आणि अबॅकस वेदिक मॅथ्सचे पण क्लासेस. थँक्यू. हॅलो.
अश्विनी जाधवचा फोन आला होता फेसबुकवरून. फेसबुकला फीचर आहे की आपण कॉल करू शकतो. मग अश्विनी जाधवचा मला फोन आला, तेव्हा तिचा मला नंबर भेटला. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की चला आपण एक ग्रुप करावा आपल्या मैत्रिणींचा. मग पहिला मी मैत्रिणींचा ग्रुप केला. मैत्रिणींचा ग्रुप केल्यानंतर नवनाथ कदम बोलला की मुलांचा पण ग्रुप व्हायला पाहिजे. नवनाथ एकटाच कॉन्टॅक्टमध्ये होता माझ्या, कारण तो कॉलेजला होता माझ्यासोबत. मग आम्ही एकत्र ठरवलं की मुलांचा मुलींचा एक ग्रुप करायचा. खूप वेळा गेट टुगेदर करावं अशी माझी इच्छा होती. थोडंसं शांत बसलात मुलं तर बरं होईल मला बोलायला. नंतर आपण थोडा वेळ देऊ. मग खूप दिवस इच्छा होती, पण इच्छापूर्ती आपली यावेळी झालेली आहे. आणि खूप मोठ्या संख्येने सगळेजण तुम्ही उपस्थित राहिला. आपण उपस्थित राहिलो ही मोठी गोष्ट आहेच, पण आपले गुरु आपल्यासाठी उपस्थित राहिले ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यांच्यासाठी आपण एका टाळ्या वाजवू. आणि मुलांनी इतकी मेहनत करून 4 ते 5 दिवसामध्ये एवढ्या शिक्षकांचे नंबर गोळा करून तुकारामनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पत्रिका दिली. हे पाहून मला खूप छान वाटलं की बापरे, आपण जर इच्छा असेल तर मार्ग निघतो आणि आवड असेल तर सवडही निघते. मग मला असं वाटतं की असंच आपण गेट टुगेदर इथून पुढेही करावं. सगळ्यांचे स्वतःचे संसार आहेत, सगळ्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले सुख आहे, दुःख आहे, सगळं आहे. पण जेव्हा आपण एकत्र भेटू तेव्हा ॲटलिस्ट आपण त्या 4 गोष्टींपासून लांब राहून आपण थोडा विरंगुळा म्हणून आपण स्वतःसाठी जगणं गरजेचं आहे. कारण आता आपलं जीवन खूप पाण्यावरचा बुडबुडा झालेला आहे. कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत गेट टुगेदर करूया. आणि महेशबाईंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा घडलो तेव्हा आपल्याला सुखसुविधा कमी होत्या, पण आपल्यावरती उत्तम संस्कार या शिक्षकांमुळेच झालेले आहेत. आज आपण पैशाने थोडे कमी असले तरी चालेल, पण एक चांगले विचार, चांगलं ध्येय आणि समाजाप्रती एक चांगली भावना घेऊन एक चांगले नागरिक म्हणून आपण इथे घडलेलो आहोत. याचं पूर्णपणे श्रेय या शिक्षकांना जात आहे. आई वडील आणि शिक्षक कधीच आपलं वाईट करत नाही हे मन आहे आणि तेच बरोबर आहे. आतापर्यंत किती वेळा तुम्ही आजारी पडला, दवाखान्यात गेलात, पण त्या डॉक्टरांची कृतज्ञता आपण व्यक्त केली नाही. कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, पण आपण आदराने कृतज्ञता व्यक्त करतो शिक्षकांची, कारण त्यांनीच आपल्याला जीवन घडवत असतात. आणि मला वाटतं आता जसं गेट टुगेदरचा कार्यक्रम केलाय तसाच एक छोटासा वन डे पिकनिकचा प्रोग्राम आयोजकांनी आयोजित करावा. त्यासाठी आम्ही रेडी आहोत. दिवाळी सुट्टीमध्ये आम्ही येतो. तुम्ही कुठलाही एक जवळचा स्पॉट बघा. शिक्षकांनाही आपण निमंत्रित करूया. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तिथे आपण पूर्ण सगळं कार्यक्रम करू शकतो, पिकनिक करू शकतो, असं एखादं आयोजन करावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. उभे राहिला. मी 4वीपर्यंतच मराठी शाळेत होतो. नंतर गोविंदला गेलो. मेडबाई आणि थोरात मॅडम. पहिलीला पाटील मॅडम होत्या. धांगडे गुरुजी दुसरीला आले होते. सगळ्यात जास्त जवळचं नातं जवळ गेलं ते मेडबाई आणि थोरात मॅडम होते. दोन्ही असं होतं की एकदम जहाल नेतृत्व आणि एकदम मवाळ नेतृत्व. त्यामुळं ज्यावेळेस आणि वर्ग 2 असायचे त्यांच्या मुलांकडे बघून आम्हाला दया यायची. कारण दुपारची सुट्टी झाली डबा जेवायला मॅडम अभ्यास झाल्याशिवाय सोडत नव्हतं. आणि आम्हाला करा नाही तर नका करू चालेल. पण ते वेगळीच मजा होती. आता त्याचं महत्त्व कळतं. मॅडमने लावलेली शिस्त आणि थोरात मॅडमने दिलेलं प्रेम. आईवडिलांनंतर ज्यांना कोणाला आत्तापर्यंत आपण मानतो तर त्यानंतर शिक्षकच असतील ते. तसा आदर कायमस्वरूपीच राहील. मला इथं बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम सगळे माझी मित्रमैत्रिणी यांना मी धन्यवाद म्हणत, कारण की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला. त्यांनी घेतलेली मुलं आणि मुलींनी दोघांची मेहनत, मॅडमना सरांना बोलवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळ स्थळ सगळं अरेंज करणं काही सोपं नसतं. माझ्या आईच्या आधी 3-4 बॅचेस झालेले गेट टुगेदरचे, त्याच्यामुळे मला खूप एक्सपिरियन्स आहे कसं मॅनेज करायचं. ज्यांनी ही धावपळ केली हे त्याला विचारलं तर त्याच्या डोळ्यात पाणी खरं सांग. तर ह्याच्यामध्ये शाळा असू द्या, खेळ असू द्या. मी शाळेसाठी खेळले, खेळासाठी खेळले, डान्ससाठी खेळले.
डान्समुळं स्टेज डेअरिंग आली, खेळामुळं आयुष्याची जी भरारी घालण्याचे जे कार्य असतं ते मला भेटलं. माझं शाळेसाठी मॅडमला मी सगळं श्रेय देईन. शाळेसाठी शिस्तीसाठी देईन आणि त्याच्यानंतर जे घरातली छोटी मोठी कामं असतात ती सुद्धा शाळेत करायला लागत होती आम्हाला त्यावेळेस. भाजी वगैरे निवडणं सुद्धा आम्ही शाळेत शिकलो, ते सुद्धा आमच्यासाठी आमचं खूप महत्त्वाचं आहे आता विचार केला तर. त्याच्यानंतर खोसे सरांना मी अजून जास्त महत्त्व देईन. त्यांनी मला 7वीत कबड्डी शिकवली, त्यावेळेस मी कॅप्टन होते कबड्डीची. त्या 7वीच्या जिद्दीवर मी 11वी-12वीला नॉर्मल खेळायचं म्हणून खेळले. त्याच्यानंतर मी सलग 5 वर्ष युनिव्हर्सिटी नॅशनल खेळले, ते फक्त खोसे सरांमुळं. ही जिद्द खेळायची होती ती इथून आम्ही नेहरूनगरला चालत जायचं, तिथं प्रॅक्टिस करायची. मला अजून एक छोटंसं किस्सा आठवतो विनायक बाबतचा. गिर्यारोहणचं नाव द्यायचं होतं तर सर वर्गात आले आणि म्हणाले की झाडावर कोणाला चढता येतं. तर विनायकने हात वर केला होता, त्याच्यामध्ये मी केलता, पण सर म्हणे तुझी तब्येत आहे. त्याची तब्येत होती पण तो छोटा होता स्कूलची क्लासमध्ये. तर आत्ता पण मला आल्या कोणा म्हणे त्यावेळेस तुझी तब्येत जास्त होती, आता तू कमी आहे. तर त्यावेळेस मला अजून आठवतं विनायकचा त्यावेळेस पहिला नंबर आला होता आणि आमच्या ह्याच्यामध्ये कबड्डीमध्ये फर्स्ट प्राईज आम्हाला त्यावेळेस भेटलो. म्हणजे ही छोटी छोटी जी गोष्ट आम्हाला लहानपणी भेटली ती स्वतः मी आता माझ्या मोठ्या मुलाला हॉस्टेल टाकून शिक्षणासाठी खेळासाठी टाकला आहे आता ह्या वर्षी 8वीला. तसंच मी छोट्या मुलाला ॲथलेटिक्स शिकवते, तर त्याच्यामुळे मला खोसे सरांचा नंबर त्या सरांकडून भेटला आहे. म्हणजे खेळत असल्यामुळे मला त्या सरांचा नंबर भेटला नाही तर मला तरी वाटत नव्हते की आज मला सरांचा नंबर भेटला असता. आणि थोडंसं मी धन्यवाद रुपाली सेनलकरला म्हणा, तिने मला आठवण करून दिली की अरे खोसे सर राहिले आहेत आपले खेळायचे. मग मी माझ्या डोक्यात क्लिक भेटली, अरे बाबा ह्या सरांना आपण कॉल केला होता, सरांशी बोलणं झालं तर मला कॉन्टॅक्ट नंबर तिथून भेटला मला कॉन्टॅक्ट नंबर, तर तो रॉंग नंबर निघाला. म्हणजे मी थोडं अस्वस्थ झाले. त्याच्यानंतर मी सरांना पुन्हा कॉल, सर मला नंबर भेटला नाही, चुकीचा नंबर. सरांनी मला पुन्हा कॉल नंबर दिला, मी सरांना कॉन्टॅक्ट केला, सतत फोन करत राहिले सर तुम्ही घ्या. आणि ही भेट पडत नाही आणि असली तरी ती अशी नसेल. सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी आहे आणि सगळं वृंदजनांना पण आभारी आहे. एकदम मनापासून सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या सर्व कार्यक्रमाचे जे नियोजन केलं त्या नियोजन करणाऱ्याच्या मागं तुकाराम असेल, विकास असेल यांनी जेवढी धावपळ केली त्यासाठी सर्व आपल्या 2002च्या बॅचच्या वतीने आपण त्या दोघांना वरती बोलून सरांच्या हस्ते आणि मॅडमच्या हस्ते त्यांचा आपण दोघांचा सत्कार करू. तरी त्या तुकारामला विनंती आणि विकासला विनंती आपण मंचावरती यायचे. सर्वांनी टाळ्या वाजून यांचं आपण स्वागत करू. या दोघांमुळं एवढं कष्ट घेतलं या दोघांनी फॉलोअप घेण्यासाठी. सगळ्यात खतरनाक म्हणलं तर तुकाराम खूप फॉलोअप घेतो. लक्षात ठेवा, अंतकरणापासून या आजचा जो कार्यक्रम घेतलाय ना त्याचं सर्व श्रेय मी वैयक्तिक सांगू शकतो. सर्व श्रेय दिवसातनं कमीत कमी 4 ते 5 कॉल करायचा मॅडम मला, प्रत्येक गोष्ट विचारायचा. एवढं यांनी फॉलोअप घेतल्यामुळं आणि सगळा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाला. आपण सर्वांनी सहकार्य केलं, एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला. मगाशी रेणुका म्हणली की आपण दिवाळीमध्ये कुठेतरी ट्रिप काढूया. माझं एकच सांगणं आहे, खरं आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आता खूप दगदगीचं जीवन आहे आणि सर्वांनी या दगदगीच्या जीवनामधनं एन्जॉयसाठी एखादा दिवस पण काढला पाहिजे. प्रत्येक जण फक्त पैसे कमवण्याच्या मागं, बाकीच्या प्रत्येकाच्या मागे संसार आहे. आपण आता कमीत कमी 37-38 ओरडलेले आहे आणि थोडंसं 40च्या नंतर पण आपण कष्ट तर सर्वजण करणार आहे. पण या सगळ्या गोष्टीमधनं आपण सर्वांनी वेळात वेळ काढून एकत्र आले पाहिजे. आपण दिवाळीमध्ये तुकारामला आजच सांगतो, सर्वांचा फॉलोअप घेऊन तोच कार्यक्रम करू शकतो. दिवाळीमध्ये पण जे कार्यक्रम करायचा त्याच्यासाठी तुला आजच अध्यक्ष म्हणून आम्ही डिक्लेअर करतो. आणि तू या कार्यक्रमाचे आज जसा कार्यक्रम झाला याचं सर्व श्रेय तुला आम्ही देणार आहे. आणि विकासने पण त्याला खूप सहकार्य केलं. त्याच्यानंतर महेश असेल, प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, प्रत्येकाने सहकार्य केलं. आपण वेळ दिला, इथं उपस्थित राहिला. तुमच्यामुळे पण या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. आम्ही 4 जणांनी काय केलं असं याला शोभा नसते आली. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. काही जण लाजतात बोलण्यासाठी. लक्षात ठेवा, स्टेज डेअरिंग प्रत्येकाला पाहिजे. तुम्ही स्टेज डेअरिंग केली, बोलला, इथं काही शिक्षा नाहीये कोणाला. तुम्ही जर बोलता बोलता चुकले त्याच्यामध्ये काही शिक्षा नाही. आपण या ठिकाणी सर्वजण आला, सर्वांचंच या ठिकाणी 2002च्या बॅचच्या वतीने मनापासून स्वागत करण्यात आले. विकास भाऊ आणि तुकारामचं या ठिकाणी दोघं पण